Hello friends, in paper first, the chapter second is data structure. See the introduction to data structure. Data are simply values or sets of values. Okay, you know what is meant by data. Data is nothing but the information, and information is a collection of values and sets of values. Data items refers to a single unit of values. Data structure is representation of the logical relationship existing between individual elements of data. Okay, data structures affect the design of both structural and functional aspects of a program, and program is equal to algorithm plus data structure. In 11th science, we see how to implement the program and how to structure the program. Algorithm is a step-by-step execution of the program. Okay, and data structure is nothing but a storage. Whatever we design or perform to something, at that time we need a data structure for storing data, how to implement our data. You know that the algorithm is a step-by-step procedure to solve particular function. Suppose we add two numbers, okay, 1 and 2 is 1 plus 2 is equal to 3. This is the function of addition, and this addition if we perform by step in procedure, that is called the algorithm. Next is the data structure operations. Data structure array is defined as linear sequence of finite number of objects of same type with following set of operations. आपण या आधी पाहिले आहे की इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल हे जे काही डेटा टाइप्स आहेत त्या डेटा टाइप्सचा जर ॲरे असेल, समजा जर इंटिजर डेटा टाइपचा ॲरे असेल तर त्या ॲरेमध्ये फक्त आणि फक्त इंटिजर डेटा टाइपचेच व्हॅल्यू किंवा नंबर्स आपण स्टोअर करू शकतो. ओके, बघा इथे 7 टाइप्सचे जे ऑपरेशन्स आहेत डेटा स्ट्रक्चरमध्ये जे आपण परफॉर्म करू शकतो. फर्स्ट इज अ क्रिएटिंग, डिफाइनिंग अन ॲरे ऑफ रिक्वायर्ड साईज. एखाद्या साईजचा जर ॲरे आपल्याला डिफाईन करायचा असेल तर तिथे आपण क्रिएटिंग हे ऑपरेशन परफॉर्म करतो. दुसरं आहे इन्सर्टिंग, ॲडिशन ऑफ अ न्यू डेटा एलिमेंट इन द ॲरे. बघा ॲरे एक प्रकारचं आपल्या विद्यार्थ्याची जशी लाईन असते त्या प्रकारे आपण कन्सिडर करू शकतो ॲरेला. जर एखाद्या विद्यार्थ्याला लाईनमध्ये जर ॲड करायचं असेल तर आपण त्यालाच इन्सर्टिंग हे ऑपरेशन परफॉर्म करतो. तसंच ॲरेमध्ये जर मल्टिपल इलेमेंट्स असतील आपण स्टोअर केलेले, तिथे जर आपल्याला एक इलेमेंट ॲड करायचा असेल तर तिथे आपण इन्सर्शन हे ऑपरेशन परफॉर्म करतो. तिसरं आहे डिलिशन, रिमूव्हल ऑफ अन डेटा इलेमेंट फ्रॉम द ॲरे. आपण ॲरेमधून एखादा इलेमेंट जर रिमूव्ह करत असणार तर त्या ऑपरेशनला डिलीटिंग हे म्हणतात. चौथा आहे सर्चिंग, सर्चिंग फॉर अ स्पेसिफिक डेटा फ्रॉम द ॲरे. जो कंटिन्युअस ॲरे असतो त्याच्यातून आपल्याला जर एखादा व्हॅल्यू किंवा एखादा डेटा जर आपल्याला सर्च करायचा असेल तर स्पेसिफिक लोकेशनला कोणता डेटा किंवा व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर तेव्हा आपण सर्चिंग हे ऑपरेशन परफॉर्म करतो. पाचवं आहे ट्रॅव्हर्सिंग, प्रोसेसिंग ऑल द डेटा एलिमेंट्स ऑफ द ॲरे. म्हणजे ट्रॅव्हर्सिंग काय असतं, एक प्रकारे ॲरेमधल्या प्रत्येक इलेमेंटला आपण व्हिजिट करत जातो, म्हणजेच त्या ॲरेला आपण ट्रॅव्हर्सिंग करतो. ओके, सॉर्टिंग, अरेंजिंग डेटा एलिमेंट्स ऑफ द ॲरे इन इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर. बघा जर आपल्याकडे 10 इलेमेंट असतील तर त्यांना 1 2 3 4 5 अँड डॅश डॅश हे जर 1 to 10 असतील तर ती इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असतील, आणि तेच जर 10 to 1 जर घेतले तर ते डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. काही ॲरे असे असतील की ते प्रॉपर इन्क्रीजिंगमध्ये पण नसतील आणि डिक्रीजिंग, ते अनसॉर्टेड ॲरे म्हणतात. असे जे ॲरे असतात त्यांना अनसॉर्टेड ॲरे असं म्हणतात. आणि जेव्हा आपण ते एक सिक्वेन्समध्ये लावतो, एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग, तर त्या ॲरेला सॉर्टेड ॲरे असं म्हटलं जातं. 7 इज merging, combining elements of two similar types of array to form a new array of same
टाईप. बघा दोन टाईपचे जे ॲरे असतील, समजा ॲरे ए अँड ॲरे बी. जर ए आणि बी हे दोघी ॲरे जेव्हा पण परंतु ते दोघी ॲरे एकाच डेटा टाईपचे पाहिजे. जर ए ॲरे इंटिजर टाईपचा असेल तर बी ॲरे ही इंटिजर टाईपचाच असायला हवा. ए इंटिजर आणि बी जर फ्लोट असेल तर ते ॲरे आपण मर्ज करू शकत नाही. दोघी ॲरे जेव्हा आपल्याला मर्ज करायचे असतील तर ते दोघी ॲरे एकाच डेटा टाईपचे असायला हवे. ते दोन ॲरे जेव्हा एकत्र आपण मर्ज करतो त्या ज्या ऑपरेशनला मर्जिंग असे म्हटले जाते. बघा रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर ॲरे इन मेमरी. जे आपले लिनियर जो ॲरे असतो त्याच्यात आपला लिनियर ॲरे हा मेमरीमध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचा ते बघूया. अ लिनियर ॲरे इज अ लिस्ट ऑफ फायनाइट नंबर्स ऑफ एलिमेंट्स स्टोर इन द मेमरी. एलिमेंट्स ऑफ द ॲरे फ्रॉम अ सिक्वेन्स ऑर लिनियर लिस्ट दॅट कॅन हॅव द सेम टाईप ऑफ डेटा. बघा मी परत तेच सांगते, एका ॲरेमध्ये आपण एकाच टाईपचा डेटा इन्सर्ट किंवा स्टोअर करू शकतो. जर इंटिजर टाईपचा ॲरे असेल तर त्याच्यात फक्त इंटिजर टाईपच्याच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. वी कॅन कॅल्क्युलेट द लेंथ ऑर अ टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ लिनियर ॲरे ऑफ एल ए बाय द गिवन फॉर्म्युला. बघा जे आपल्याला जर ॲरेची लेंथ जर काउंट मोजायची असेल तर ती कशी मेजर केली जाते. लेंथ ऑफ कॅपिटल एल ए इज इक्वल टू यू बी मीन्स अप्पर बाउंड मायनस एल बी मीन्स लोअर बाउंड प्लस 1. बघा खाली जो ॲरे दिलेला आहे त्याच्यात किती एलिमेंट्स आहेत, 8, 0 to 7. इथे 0 जो आहे माईक नावाचा व्हॅल्यू आपण 0 या प्लेसला स्टोअर केलेला आहे तो लोअर बाउंड आहे. 0 हा लोअर बाउंड आहे आणि डायना हा 7 पोझिशनला स्टोअर केलेला आहे तो काय आहे, अप्पर बाउंड. बघा अप्पर बाउंड इज 7 मायनस लोअर बाउंड इज 0 प्लस 1. 0 प्लस 7 प्लस 1 हाऊ मच 8. म्हणजे तुमचा जो ॲरे आहे त्याची साईज किंवा लेंथ किती आहे, 8. ओके. Traversing linear array. Traversing array means accessing each element of the array only once. We need to perform this operation several times in a program. बघा एखाद्या जेव्हा आपण ट्रॅव्हर्सिंग हे ऑपरेशन परफॉर्म करतो त्यावेळेस आपण त्या ॲरेमधल्या प्रत्येक इलेमेंटला विजिट करतो आणि ते फक्त एकचदा असतं. ओके. समजा आपल्याला जर एखाद्या गावाला जायचं आहे फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. सोर्सपासून जिथून जाणार तुम्ही तिथून एक गावांना व्हिजिट करत जाणार. तिथून आपल्याला रिटर्न होता येईल का जर आपल्याला फक्त ॲरे ट्रॅव्हर्सिंग करायचं असेल. एकीकडून आपण प्रत्येक इलेमेंटला व्हिजिट करत जाणार लास्टपर्यंत. म्हणजेच एका इलेमेंटला आपण परत व्हिजिट करणार नाही जर आपल्याला बाकीचे सगळेच इलेमेंट व्हिजिट करायचे असतील तर. ओके. बघा या ठिकाणी अल्गोरिदम दिलेला आहे की अल्गोरिदम फॉर दिस ऑपरेशन डिस्क्राईब बिलो. ट्रॅव्हर्सिंग कशा पद्धतीने केले जातं ॲरेमध्ये. स्टेप 1 आहे आपण के इज इक्वल टू एल बी म्हणजे लोअर बाउंड सेट करून घेऊ. ओके. म्हणजेच केची व्हॅल्यू आपण 0 घेऊ शकतो. लोअर बाउंड आपला 0. स्टेप 2 रिपीट स्टेप 3 अँड स्टेप 4 व्हाईल के इज लेस दॅन ऑर इक्वल टू अप्पर बाउंड. अप्पर बाउंड आपण अजून सेट केलेला नाही. समजा आपण जर आपला ॲरे जर अप्पर बाउंड आपला 5 असेल 0 to 5 म्हणजेच लेंथ किती होईल त्याची 6. आपण स्टेप 3 आणि 4 तोपर्यंत एक्झिक्यूट करू जोपर्यंत आपली केची व्हॅल्यू अप्पर बाउंडपर्यंत होत नाही. म्हणजे के इज लेस दॅन ऑर इक्वल टू अप्पर बाउंड. स्टेप 3 प्रोसेस द ए ऑफ के इलेमेंट. A means array and A of K means A of 0 element. Okay. Step 4 increasing the counter K is equal to K plus 1. End of the loop of step 2. बघा स्टेप 2 चा लूप एंड होईल केव्हा आपला K इज इक्वल टू K प्लस 1 म्हणजे K आपला 1 ने इन्क्रीमेंट होईल. हे आपण 11वीच्या स्टँडर्डमध्ये पाहिलं आहे की K प्लस 1 मीन्स इन्क्रीमेंट ऑफ के. ओके. त्यालाच आपण शॉर्टकट असंही लिहू शकतो के प्लस प्लस. ओके. स्टेप 5 इज फॉर एक्झिट. हेअर एल बी इज लोअर बाउंड अँड यू बी इज अप्पर बाउंड अँड ए इज अ लिनियर ॲरे. ओके. Inserting and deleting in array. Inserting refers to the operation of adding another elements to the existing elements. जर आपल्याला ॲरेमध्ये
इन्सर्ट करायचे असतील ॲरे तर आपण ॲरेमध्ये इन्सर्टिंग हे ऑपरेशन परफॉर्म करू. डिलीटिंग रेफर्स टू द ऑपरेशन ऑफ रिमुव्हिंग वन ऑफ द इलेमेंट फ्रॉम द एक्झिस्टिंग इलेमेंट. जो आपला एक्झिस्ट ॲरे आहे त्या ॲरेमधल्या इलेमेंट्समधून आपल्याला एखादा इलेमेंट डिलीट करता येऊ शकतो, म्हणजेच रिमूव्ह करू शकतो आपण. द इलेमेंट कॅन बी इन्सर्टेड ॲट द एंड ऑफ ॲरे ऑर इन द मिडल ऑफ द ॲरे. एखादा इलेमेंट आपण जो ॲरे असेल ॲरेच्या शेवटी पण आपण ॲड करू शकतो किंवा मध्यभागी पण ॲड करू शकतो. सिमिलरली डिलिशन ऑफ द इलेमेंट फ्रॉम द एंड ऑफ द ॲरे इज इझी. आपल्याला जर एखादा इलेमेंट डिलीट करायचा असेल तर तो आपल्याला एका साईडने एका एंडने डिलीट करायला इझी जातो, पण मिड इलेमेंट जर असेल तर तो डिलीट करताना आपल्याला जे खालचे इलेमेंट असतील ते एक एकने वरती सरकत जातील. बघाच तेच आहे. बट इफ वी नीड टू डिलीट अन इलिमेंट फ्रॉम द मिडल ऑफ द ॲरे देन ऑन ॲव्हरेज हाफ ऑफ द इलिमेंट्स मस्ट बी मूव अपवर्ड इन ऑर्डर टू फिल द ब्लँक स्पेस आफ्टर डिलीटिंग द इलिमेंट फ्रॉम द स्पेसिफाईड लोकेशन. एक इलिमेंट जर डिलीट केला मिड पोझिशनचा तर आपल्याला तिथली जागा भरून काढण्यासाठी जे बाकीचे नंतरचे इलेमेंट असतील ते अपवर्डला आपल्याला मूव्ह करावे लागतील. ओके, बघा अल्गोरिदम फॉर इन्सर्शन ऑफ एन इलिमेंट. हा जो अल्गोरिदम आहे हा आपण पेजवर व्यवस्थित डिस्क्राईब करून देणार आहे. ओके, नंतर आहे अल्गोरिदम फॉर डिलीटिंग एन ॲरे. कशा पद्धतीने आपण ॲरेमधला जो इलिमेंट असतो तो कोणत्या पद्धतीने डिलीट करतो हा जो अल्गोरिदम आहे हाही आपण व्यवस्थित दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्क्राईब करून घेणार आहोत. ओके, या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. we will see the algorithm for insertion of an element and algorithm for deletion of an element. We will discuss on the paper with explanation. Okay, thank you.